नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 6 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो। 2 पिकअपच्या लाईन होत्या उन्हाळ कांद्याच्या आणि 2 पिकअपच्या लाईन होत्या लाल कांद्याच्या। तिकडं ट्रॅक्टरची एक लाल कांद्याची लाईन होती आणि 2 ते 2.5 लाईन उन्हाळ कांद्याची। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोजच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव आपण सांगेल असतो। आणि आज हप्त्याचा शेवटचा दिवस आहे, शनिवार आहे। बघू काय बाजार भाव निघतो मित्रांनो। आणि जो दुपारचा लावचा व्हिडिओ राहील तो आपण उद्या सकाळी टाकत असतो, तर तो पण नक्की बघा। तो बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळेल। आणि आज बघू लाल कांद्याची आणि उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती राहते। पहिले आपण व्हिडिओमध्ये लाल कांदा टाकू, त्याच्यानंतर उन्हाळ कांदा राहील। 6-6 मिनिटाचा व्हिडिओ आपण घ्यायला असतो व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ पूर्ण बघा। सरासरी हायस्ट काय निघतं तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आपलं लाल कांद्यामध्ये सरासरी हायस्ट काय निघतं आणि उन्हाळ कांद्यामध्ये काय निघतं सगळं तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। चला बाबा बघ शॉपिंग क्वालिटी कांद्याची। किती गेलं 2000 रुपये जाईल। 2000 रुपये बघ शॉपिंग। कुठला आहे कांदा? भोयगावचा कांदा आहे। 2000 रुपये जाईल। कुठला बियाणा याचा? साधं बियाणं आहे, ठीक आहे। पहिली ट्रिप आहे का, आले होते आधी? पहिली ट्रिप आहे ना। पुढं बघू काय गेली गोल्टी? 1290 रुपये, 1290 रुपीज। कुठले आपण? बुद्ध्याने, बरं 1290, ठीक। पुढं बघू बघ शकतो काका किती गेलो? 1500 रुपये, 1500 रुपीज, 1500। कुठला आहे कांदा काका? शेलूपुरीचा कांदा आहे काका। कोण हे किती गेला? 500 रुपये गेला, 500 रुपीज बघ शकतो। बरं, कोणतं बियाणं होतं काका याचं? बियाणं कोणतं होतं? गावठी बियाणं आहे ना, ठीक। किती दिवस झाले काका कांदा काढून? 8 दिवस झाले ना, बरं ठीक। धन्यवाद काका। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1900 रुपये, 1900, 1900। कुठला आहे कांदा? नांदूर। आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं। किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले। ऊन किती दिवस दाखवलं असेल? बरं ठीक। पुढं बघू काय गेलं? 1530 रुपये, 1530 रुपीज। कुठला आहे कांदा? साखरी, ठीक। किती गेलं? 400 रुपये बघ शकतो, 400 रुपीज। कुठले आपण? कांदा कुठला हो? साखरी, ठीक। किती गेलं? 1500 रुपये, 1500 रुपीज, 1500 रुपये। कुठला आहे कांदा? निजामपूर। कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे, निजामपूरचा कांदा। पुढं बघतो हे किती गेलो? 1500 रुपये जाईल, 1500, 1500 रुपये। कुठला आहे कांदा? साखरी चालू। पुढं बघू किती गेलं? 1400 रुपये जाईल बघ शकतो, 1400 रुपये, 1400 रुपये, 1400 रुपये। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे। किती दिवस झाले कांदा काढून? 6 दिवस झाले, ठीक। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। 1500, 1501 रुपीज। कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे, ठीक आहे, निजामपूर। पुढं बघू किती गेला? 1325 रुपये। ड्राय गोल्टी आहे बघू शकतो, 1325 ना, 1325 रुपीज। कुठले आपण? पिंपळनेर ना, बरं ठीक। किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले, बरं।
बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1000 रुपये. 1000 रुपये झाले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक. हे किती गेलं? 300 पाड्याचा कांदा आहे ना. किती गेला तो? 14 रुपये. 1400 रुपये झाले. 1400 रुपीज. ठीक. बघ शकतो तुम्ही. किती गेलं? 1590. 1190. ठीक आहे. 1190 रुपीज. 1190. कुठला आहे कांदा दादा? चिपली पाडा. बरं. किती दिवस झाले काढून? ठीक. बघ शकतो. किती गेलं? 1501 रुपये. कुठला आहे कांदा? किती? कुठं? पिंपळनेर. ठीक. पुढं बघू मित्रांनो. उन्हाळा कांद्याच्या लाईनला आहे. पहिलीच लाईन आहे. पहिलाच नग बघतो आपण. काय गेलो? किती गेलं? किती गेलं? 1551 झाले. 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. आणि कांदा किती शिल्लक असेल? बरं ठीक आहे. 55-60 साईज आहे कांद्याला. ठीक. किती गेलो? 1750. बघ शकतो साईज. बघ शकतो 55 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? सावरगाव. 1750 रुपये. कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. आणि किती असेल शिल्लक कांदा अजून? बर ठीक. ते किती गेली खात? उलटी आहे ना? किती गेले? 1800 रुपये कांदा झाला होता. काल 1850 गेला होता. आज 100 रुपयांनी कमी गेला. बर. हे किती गेला? 150 रुपये गोल्टी. ठीक. पुढे बघू. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. किती गेला? 1580 रुपये. 1580 रुपये. 1580. कुठला हो कांदा? कुठला? अच्छा कादवा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल? 7 गाड्या. ठीक. पुढे बघ. बघ शकून क्वालिटी कांदा. किती गेलं? 1180 रुपये. 1180. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाने. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. आणि कांदा किती शिल्लक असेल अजून? एक गाडी ना. ठीक. पुढे बघू. हे किती गेलं? का? 1751. 1751 रुपये. 1751. कुठला आहे कांदा? कांदळाचं कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? प्रसादचं बियाणं आहे. कांदळाचं कांदा. ठीक. किती शिल्लक कांदा? एक गाडी का? बरं ठीक. पुढं बघू. किती गेला? 1114 रुपये. 1114 रुपीज. कुठला आहे कांदा? मखमलाबाद. कोणतं बियाणं होते? बरं ठीक. किती कांदा शिल्लक असेल? 2-3 गाड्या. 2-3 गाड्या. पुढं बघू. किती गेला? 1225. कुठला कांदा? जवळ. ठीक. 1225. 1225 रुपये. किती गेलं? कर दादा. किती गेलं? किती गेलं? 1100 रुपये जाईल. 1100. 1100 रुपये रेग्युलर माल आहे. कुठला आहे कांदा? तांदळाचा कांदा आहे. ठीक. किती कांदा शिल्लक अजून? एक गाडी. किती गेलंय? 1601 रुपये. 1601 रुपये. 1601 रुपये. बघू शकतो 1601 रुपये. कुठला आहे कांदा? कांदा. कोणतं बियाणं होते? बरं. किती कांदा शिल्लक अजून? 3 गाड्या. बरं. किती गेलं दादा? 1580 रुपये. 1580 रुपये. काल परवा किती गेला होता? आता नवीन फोडलं. बरं. 4-5 ट्रॅक्टर बाकी. कोणतं बियाणं होतं दादा याचं? घरगुतीच होता. घरगुती बियाणं. अच्छा ठीक. पुढे बघ. बघ शकतो क्वालिटी कांदा. किती गेला?
1214 1214 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? स्वराज समृद्धीचं बियाणं आहे. ठीक आहे. कांदळास किती कांदा शिल्लक अजून? शेवटची गाडी. ठीक. पुढं बघू. किती गेला काका? 1600 रुपये. बघ शकतो तुम्ही 1600 जायले 1600 रुपये. 1600 रुपये. 55-60 साईज आहे कांद्याला. 1600 रुपये. ठीक. कांदळास ना. आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल? 4-5 गाड्या आहे. ठीक. काल परवा किती गेलं होतं? 19 जायला होता ना. ठीक. 1611 रुपये जायले. 1611 रुपये. हो धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. असंच प्रेम राहू द्या म्हटलं. कुठला आहे कांदा? रामाची पिंपळस. कोणतं बियाणं होतं याचं? राईचं बियाणं आहे ना. ठीक. कांदा किती शिल्लक असेल अजून? 2-3 गाड्या भरतील. बरं. 1201 रुपये ॲव्हरेज माल आहे. बघू शकतो. कुठला कांदा? कांदळस. 1201 रुपीज. 1201 रुपये. बरं. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? आंबरचं बियाणं. ठीक. किती गेलं? 1480 रुपये. 1480 रुपीज. 1480. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? प्रसाद गुलाबी. किती शिल्लक कांदा अजून? एक गाडी राहील. बरं. ठीक. पुढं बघू. बघ शकतो. किती गेला बोलले? 1053 जायले. 1053 रुपीज. कुठले दादा आपण? बरं. ठीक. किती कांदा शिल्लक अजून? एखादी गाडी बरं. ठीक. किती गेलं? 1180 रुपये. 1180 रुपीज. 1180. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1180 रुपये. कुठला आहे कांदा? माळेवाडी. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं. किती कांदा शिल्लक अजून? छोटी गाडी. ठीक. किती गेलं? 1402. 1402 रुपये. 1402 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? रामाची पिंपळस. कोणतं बियाणं होतं त्याचं? किती कांदा बाकी अजून? एक गाडी. शेवटची गाडी बाकी. ठीक. किती गेलं? 1200 रुपये. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. पुढं बघू.